राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणता आहेत की आम्ही ही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत, पण मराठी भाषेच्या नावाखाली जी गुंडगिरी केली जाते ही खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः गेल्या 2 ते 3 दिवसात ज्या पद्धतीने मराठी माणसांना मारहाण झालेली आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली, त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करणं फार गरजेचं आहे, कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज जे देवेंद्र फडणवीस बोलतायत मान ताट करून, त्याच्या मागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहे. आम्ही जी मराठी माणूस म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरी, ह्याच्यामुळेच आज तुम्ही या राज्याच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीपदाच्या सन्मानाने बसलेला आहात. आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही. प्रसंगी आम्ही संघर्ष केला. आमच्या शिवसैनिकांनी तेव्हाचा तुरुंगवास भोगला. आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले, आमच्यावरती गुन्हे दाखल केले. आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्या मुख्यमंत्र्यांनी, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात, की तुम्ही का फार वेगळं करता अशातला भाग नाही. किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्याने हेच केलं. बेळगावामध्ये आम्ही गेलो, तुम्ही नाही गेला. खटले आमच्यावर झालेत मराठी माणसासाठी. मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले आहेत मराठी माणसासाठी. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ह्या विषयावर कमीत कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस्तारानं त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, एकतर तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता, समोर मोठ्या संख्येनं गुजराती समाज होता, आणि गुजराती समाजानं महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला तुम्ही सांगू नका. अनुषंगाने त्यांनी ते जय गुजरात म्हटलं. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ लिहिलेला. हो, हे तर अत्यंत कच्चं मडकं आहे. एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं अत्यंत कच्चं मडकं आहे. ते गोंधळलेले आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीला, आणि त्यातून त्यांच्याकडनं अशी प्रकारची विधानं होतात. आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये? गुजरात आणि महाराष्ट्र कधी काळी एकच होता हे शिंद्यांना माहीत नसेल. बडोदा हे मराठा संस्थान आहे गायकवाडांचे, आणि संपूर्ण गुजरातवरती गायकवाडांचं म्हणजे भोसल्यांचंच राज्य होतं. म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावरती जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर, ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहेत, होळकर आणि शिंद्यांची. आणि मी फडणवीसांना सांगू इच्छितो, पेशवे पण तिकडेच गेले होते लखनौच्या